जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके. आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 25वा भाग. ज्ञानमार्ग या करुणाष्टकावरील म्हणजेच मतिमंदरे द्वंद्व या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. ज्ञानमार्ग. मतिमंदरे द्वंद्व त्याचे सरेना, अतिमूढ त्या गूढ माया हरेना. बहुतर्क या ज्ञान मार्गासी भावा, अति साक्ष श्रवणाचा करावा. श्रीराम. बहु जाणता पुसणे सर्व जाणे, परी साधका मार्ग दाऊच नेणे. असा संत जो अंत नेदी मनाचा, तजा रे तजा संग त्या कृपणाचा. श्रीराम. जना सांगता ऐकता जन्म गेला, परिया पुलाला स्वये घात केला. मनी अर्थ किमर्थ हे स्वार्थ ओझे, जना लाजविना तुला चित्त तुझे. श्रीराम. मतिमंदरे द्वंद्व. मानवी जीवनात प्रत्येकाला आनंद सुख प्राप्त व्हावं ही इच्छा असते. त्यासाठी तो धडपडत असतो. त्यात गैर काहीच नाही. पण सुख पाहिजे, आनंद पाहिजे असं नुसतं म्हणून चालत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे सुख आनंद बाहेर नसून आपल्या आतच आहे असं संत नेहमी आपल्याला सांगत असतात. हा आनंद शाश्वत सुख कशात आहे हे सांगण्यापूर्वी श्री समर्थ केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे याचाही उच्चार करतात. कारण ते मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. मानवी जीवनाचा उत्कर्ष सुद्धा प्रयत्नामध्ये आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण आणि अध्यात्मज्ञान महत्वाचं आहे. अध्यात्मज्ञान संपादिले मग जीवनाचे सार्थक झाले, अंती समाधानची साधिले ईश्वर कृपा संपादुनी. अध्यात्मज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान. श्री समर्थ यालाच पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं म्हणतात. श्री समर्थ ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान याची व्याख्या सांगतात. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे, विपरीत ज्ञान म्हणजे देखणे, एकाचे एक. श्रीराम. 20:22. ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, बहुधा ज्ञान आणि अध्यात्म ज्ञान. खरं तर बहुधा ज्ञान हे ज्ञान नव्हेच, ती पोटभरी विद्या आहे. ज्ञानाचे 4 प्रकार आहेत, इंद्रिय प्रत्यक्ष, मन प्रत्यक्ष, स्मरण आणि अनुमान. आत्मज्ञान हे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती यांनी मिळतं. ते श्रेयस आहे. तो मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग. त्या आत्मज्ञानाचा मार्ग या करुणाष्टकात समर्थांनी सांगितलेला आहे. पण त्यासाठी अज्ञान दूर करायला हवं. खरा मी कोण आहे हे ज्याला कळत नाही, मी म्हणजे देह या भावनेला दृढ धरतो, तो अज्ञानी. त्यालाच श्री समर्थ मतिमंद असं म्हणतात. अशी माणसं मी, माझं, मला यात म्हणजेच मायेत गुरफटून जातात. मतिमंदरे द्वंद्व त्याचे सरेना. मनुष्य जन्मात आपलं स्वहित साधण्याची संधी असून सुद्धा जो ते साधत नाही आणि जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो, ज्यांची अहम देहोस्मी
ही भावना दृढ आहे त्याला मूर्ख म्हणजेच मतिमंद म्हणतात. माया गूढ आहे, ती सर्वांना सुख दुःख, यश अपयश, माझं तुझं अशा द्वैतात गुंतवते. त्यामुळे मी करता मी भोगता अशी वृत्ती बळावते. द्वितीयात भयम भवती या श्रुतीप्रमाणे दुसऱ्यापासून भय निर्माण होतं. अतिमूढ त्या गूढ माया हरेना, असा हा मतिमंद या गूढ अविद्या मायेला दूर करू शकत नाही. पण सद्विद्या मायेचाच हात धरून आपल्याला ज्ञान मार्गावरून जावं लागतं. जशी आई सासरी आपल्या मुलीला सोडून माघारी फिरते, तशी ही सद्विद्या माया आपल्याला आत्मदर्शनापर्यंत नेऊन माघारी फिरते. आई मुलीला लहानाची मोठी करताना घर साफसफाई स्वयंपाक शिकवते, शहाणी करते. नंतर मुलीचं लग्न लावून देते. लग्न लावल्यावर तिला सासरी हवाली केलं की आई तिच्यात अडकत नाही. तसंच मायेच्या साहाय्याने योगी आत्मतत्वापर्यंत जातो आणि आत्मतत्वाच्या हवाली केल्यावर माया आपणहून योग्यापासून दूर जाते. हा मातृभाव मायेच्या ठिकाणी आहे. माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊच घाली, कृपाळूपणे नाथिली आपण होय, असं आत्मारामात समर्थ सांगतात. 2:38. ज्ञानमार्गावरून चालण्यासाठी सद्विद्या मायेचा हात धरावा लागतो. श्री समर्थ ज्ञानमार्गावरून चालण्यासाठी काय करावं ते सांगतात. बहुतर्क या ज्ञानमार्गासी व्हावा, अतिसाक्षपू श्रवणाचा करावा. मानवी जन्मात आपलं हित करून घ्यायचं असेल तर ज्ञानमार्ग धरावा. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, गमू पंथ अनंत या राघवाचा. हा सुद्धा ज्ञानमार्गच आहे. तो आचरणात आणायचा असेल तर श्रवण हे उत्तम आणि सुलभ साधन आहे. ते प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. व्यवहारात अनेक गोष्टींचं आपण श्रवण करतो. दूधवाला, मोलकरीण, मैत्रिणी, कुटुंबातील चर्चा बोलणं याचंही श्रवण करतो, पण ती भक्ती होत नाही. आध्यात्मिक श्रवणाचं मनन चिंतन निधिध्यासन आणि आचरण होतं, तेव्हा त्या श्रवणाची श्रवण भक्ती होते, असं श्री समर्थ श्रवण भक्तीमध्ये सांगतात. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. 4:1-33. आध्यात्मिक श्रवण केल्यावर कानाच्या वाट्याने येणारे शब्द त्याचा अर्थ मनात म्हणजे हृदयात साठवावा लागतो. त्याचं चिंतन मनन करावं लागतं. तेव्हाच हृदयाच्या दहराकाशात असलेला ईश्वर आपल्याला राघवाच्या पंथावर नेण्याचं काम करतो. हृदय म्हणजे इंग्रजीमध्ये HEART असा अगदी साधा शब्द आहे, पण नीट विचार केला तर H आणि T यांच्यामध्ये सुद्धा EAR आहे. म्हणजे कानांनी ऐकून हृदयात साठवलेल्या गोष्टींचा विचार करण्याची मनुष्याची सवय असते. श्री समर्थ अद्वैत ग्रंथाचं श्रवण करायला सांगतात. जेथे संशय तुटती, जेथे होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी, श्रवण करावे श्रीराम. 7:9-5. अध्यात्म ग्रंथ श्रवणाने प्रपंचाऐवजी परमार्थाचा विचार केला जातो. शास्त्राभ्यासामुळे तर्कवितर्कांचं निरसन होतं. गुरुप्रचितीने निसंशय श्रद्धापूर्वक मार्गक्रमण होतं आणि आत्मप्रचिती येते. तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. मनाच्या श्लोकात म्हटलंय 199. व्यवहार ज्ञान हे प्रत्यक्ष आणि अनुमान ज्ञानाने प्राप्त करता येतं. आत्मज्ञानमध्ये ज्ञाता आणि ज्ञेय एकरूपच होतात. अतर्क्य आत्मज्ञान हे तर्काने करता येत नाही. ते मन बुद्धीच्या पलीकडे आहे. त्या मार्गावरून जाताना ढोंगी ज्ञानी भेटतात, ते ओळखून दूर करावे लागतात.
व्यवहारात जाणतेपणा हा बुद्धीचा गुण आहे. आपल्या पुढे काय दिसतंय आणि काय जाणवतंय हे पाहणारी बुद्धी बाह्य विषय आणि दृश्यात रमते. पण परमार्थात शुद्ध बुद्धी महत्वाची आहे. ती बुद्धी आपल्या मागे काय आहे हे पाहते. म्हणजेच तिला शक्ती पुरवणारा कोण आहे ते पाहणारी, अंतर्मुख होणारी अशी ही बुद्धी आत्मसन्मुख असते. भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायात 41व्या श्लोकामध्ये भगवंत जिला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात तिला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत तैसी सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये असं म्हणतात 2ऱ्या अध्यायात 238व्या ओवीमध्ये. या सद्बुद्धीला लहान समजू नये, कारण ती परमात्म्याचा ध्यास धरणारी दुर्लभ बुद्धी आहे. मनाच्या आधाराने विषयाकडे पाहणाऱ्या बुद्धीला माऊली व्यभिचारिणी म्हणतात. विरक्त, विवेकी आणि गुरुकृपा असणाऱ्या भक्ताची बुद्धी अविचल एकाग्र असून मोह स्वार्थ यापासून मुक्त असते. परमार्थ मार्गावरून चालताना सावध, दक्ष आणि साक्षेपी असावं लागतं. कारण समाजामध्ये शहाण्या मूर्खांचा विशेष भरणा असतो. ज्ञानमार्गात या लोकांपासून सावध राहण्यासाठी आधी ती कशी असतात हे जाणणं गरजेचं आहे. म्हणून त्याचं वर्णन समर्थ करतात. बहु जाणता पुसणे सर्व जाणे, परिसाधका मार्ग दावूच नेणे. असा संत जो अंत नेदी मनाचा, तजा रे तजा संग त्या कृपणाचा. काही वेळा नुसतं श्रवण चिंतन करून ज्ञान प्राप्त केलं जातं. त्या ज्ञानाचाच अहंकार येतो. असे लोक आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान दुसऱ्याला पूर्णपणे न देता आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी त्यातल्या काही गोष्टी वगळून ज्ञान देतात. किंवा आपल्याला असलेल्या ज्ञानातून बुद्धिभेद करणारे सुद्धा असतात. अशांना श्री समर्थ पडत मूर्ख असं म्हणतात. मूर्ख म्हणजे अज्ञानी. मूर्ख परवडतात, पण पडत मूर्ख परवडत नाहीत. समर्थ त्याला बहु जाणता असं उपहासाने म्हणतात. पडत मूर्खाकडे उचित अनुचित जाणण्याची बुद्धी असते, पण अविद्या आणि मोह यांचा जोर जास्ती असतो. ज्ञान सांगण्यात तो पटाईत असतो, पण त्याप्रमाणे तो स्वतः आचरण करतोच असं नाही. अध्यात्मामध्ये आचरणाला महत्व आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलंय. आचरण अनुभूती काहीच नाही. अहंकारामुळे मत्सर निर्माण होतो. अंतःकरण शुद्ध नसतं. अशा या पढत मूर्खाला समर्थ बहु जाणता असं म्हणतात. तो साधकांना काय मार्ग दाखवणार? त्याचा संग धरू नये. त्याला कृपण म्हटलंय. उपनिषदात आपल्याला असलेलं ज्ञान दुसऱ्याला न देणारा म्हणजे कृपण असं म्हटलं जातं. असा संत जो अंत नेदी मनाचा. श्री समर्थ त्याला असा संत असं उपहासाने म्हणतात. श्री समर्थांनी अरण्यातील अध्यात्माला लोकव्यवहारामध्ये आणलं असं आदरणीय के.व्ही. बेलसरे सांगतात. आपली जाणीव सूक्ष्म करून ती दुसऱ्याच्या अंतरात्म्याशी जोडावी, म्हणजे त्या जीवाशी एकरूप होऊन लोकांचं अंतःकरण जाणता येतं. असा सत्पुरुष संत खरा चतुर असतो. म्हणून श्री समर्थ नेहमी दुसऱ्याचं अंतर जाणावं असं सांगतात. या करुणाष्टकातील बहुजाणत्याला दुसऱ्याचं अंतःकरण जाणता येत नाही आणि त्याची ढोंगी वर्तणूक अशी असते की त्याच्या अंतःकरणात काय चालू आहे हे दुसऱ्याला पटकन कळत नाही. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण आपले कोरडे पाषाण असा जो पडतमूर्ख आहे तो स्वतःचा आणि दुसऱ्याचा घात करतो. हे करताना तो स्वार्थ साधत असतो आणि त्याला लाजही वाटत नाही. अशा स्वतःला संत म्हणवणाऱ्या पण नसणाऱ्या लोकांपासून सावध राहायला श्री समर्थ सांगतात. खरा जाणता कोण ते समर्थ दासबोधात सांगतात. जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे तो राक्षस. 17:7-15 मध्ये म्हटलंय.
अंतरात्मा खरा जाणता असल्याने त्याला जाणणारा तो जाणता किंवा ज्ञानी असतो. आत्मा ज्ञानस्वरूप असतो, त्याला जाणणारा ज्ञानरूप होतो. अशा आत्मज्ञानी पुरुषांच्या संगतीत राहावं ही खरी सत्संगती आहे. जाणणे म्हणजे स्मरण, निर्णणे म्हणजे विस्मरण, दोन्हीमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. 9:4:40. मी आत्मा आहे हे स्मरण राहणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. मी देह आहे हे दृश्याचं स्मरण अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणूनच अज्ञानामध्ये स्वस्वरूपाचं विस्मरण होतं. म्हणून खऱ्या जाणत्यांची संगत धरावी म्हणजे ज्ञानमार्गावरून जाता येतं. श्रोते हो, समर्थांनी सांगितलेला ज्ञानमार्गावरून जाण्याचा मार्ग, ज्ञानमार्ग आपण समजावून घेतला. आज आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.